महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामधल्या जागेचा तिढा अद्यापही कायम आहे, तर त्या संदर्भातल्या महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा कायम। कालच्या बैठकीत तोडगा नाहीच। जागा वाटपाबाबत 11 मार्चला दिल्लीमध्ये पुन्हा बैठक। शिंदे, फडणवीस, अजित पवार उपस्थित राहणार। महायुतीमध्ये 3 ते 4 जागांचा तिढा कायम। रामटेक, वाशिम, यवतमाळ, मावळ, कोल्हापूर या जागांबाबत तोडगा काढला जाणार। काही जागांची अदलाबदल करा, शहांच्या सूचना, सूत्रांची माहिती। दिल्लीमधील बैठक सकारात्मक। जागा वाटपाचा 80% काम पूर्ण, उरलेलं काम लवकरच पूर्ण करणार, फडणवीसांची माहिती। शिंदे आणि दादांना दिल्लीमध्ये जाऊन भांडी घासावी लागत आहेत। बनावट सेना आणि राष्ट्रवादीचा अस्त जवळ आलाय, तर बनावट शिवसेनेला 5, राष्ट्रवादीला 1 ते 2 जागा मिळतील। संजय राऊतांचा शिंदे, अजितदादांवर हल्लाबोल। ठाकरे गट संपवल्यानंतर संजय राऊतांचा आत्मा शांत होईल। संजय शिरसाट यांचा राऊतांवर पलटवार। जास्त जागांसाठी कार्यकर्त्यांचा दबाव असतो। आम्ही ऑफर केलेल्या जागा वंचितच्या लिस्टमध्ये, वंचितचे उमेदवार एकत्र मिळून निवडून आणू, खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया। मनसे आणि भाजपच्या भूमिकेमध्ये फारसा अंतर नाही। मराठी माणसासोबतच हिंदुत्वाची व्यापक भूमिका मनसेने घेतली आहे। योग्य वेळी योग्य निर्णय होतील। भाजप मनसे युतीच्या प्रश्नावर फडणवीसांची प्रतिक्रिया। जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपकडून सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचे पुतणे रोहित निकम यांचे नाव निश्चित होण्याची शक्यता। देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांचे निकटवर्ती असल्यामुळे लॉटरी लागणार अशी चर्चा। पुणे लोकसभेसाठी काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांचे नाव सर्वात पुढे, सूत्रांची माहिती। मोहन जोशींचा पत्ता कट होण्याची शक्यता, तर रवींद्र धंगेकर आणि अरविंद शिंदे यांच्यामध्ये चुरस रंगू शकते, सूत्रांची माहिती।